आज आपण पालक पनीर बनवणार आहोत। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, 2 मिरच्या, आलं, 7-8 लसूण पाकळ्या हे सर्व घेऊन त्याची बारीक पेस्ट करावी। पालक गरम पाण्यामध्ये उकळवून तो थंड करण्यास ठेवावा। थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची देखील आपण बारीक पेस्ट करावी। पनीरचे बारीक तुकडे करावेत। गॅस पेटवून पॅन ठेवावा व त्यामध्ये बटर घालावे। बटर तापले की त्यामध्ये आपण बनवलेला हिरवा मसाला घालावा व तो थोडा परतून घ्यावा। त्यामध्ये आपण बनवलेली पालकची पेस्ट घालावी। पालकची पेस्ट बघा कशी हिरवीगार दिसते। ती देखील आपण परतून घ्यावी। जशी जाड पातळ हवी आपल्याला जशी सोयीनुसार हवी तशी करून घ्यावी व त्याला एक उकळी येऊ द्यावी। त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालावे। एकदा परतून त्यामध्ये बारीक केलेले पनीरचे तुकडे घालावेत। सर्व मिक्स करून त्याला एक उकळी येऊ द्यावी। पहा, पालक पनीर छान दिसत आहे, खाण्यासाठी तयार। एन्जॉय।